कुठे 551 किलोचा भव्य केक, कुठे बाबासाहेबांच्या विचारांचं महाकाय रथ, तर कुठे तरुणांचा तो अल्लोट रुबाब. कडक उन्हात थंड पेय आणि मठ्ठ्याचं वाटप, तर रात्री पिठलं भाकरीचा महाप्रसाद. सामाजिक कार्यकर्त्यांचे उपक्रम आणि पोलीस प्रशासनाचा खडा पहारा. धुळ्याचा आज प्रत्येक कोपरा फक्त आणि फक्त जय भीमच्या नावानं दुमदुमला गेला आहे. संपूर्ण सोहळ्याचा हा थरारक रिपोर्ट पहा वसंत ऋतू न्यूज चॅनलवर. धुळेकर जनतेला, माझ्या दलित बांधवांना और हिंदू बांधवांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. कधी सरावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. धुळ्यातील या सोहळ्यात लोकजनशक्ती पार्टीचे दिलीप आप्पा साळवे, शोभाताई चव्हाण आणि फुक्या बाबा साळवे यांनी मिरवणुकीत येणाऱ्या प्रत्येक रथाचं आणि मान्यवरांचं उत्साहात स्वागत करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिलीप आप्पा साळवे यांच्या वतीनं भव्य दिव्य अशा अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो अनुयायांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. जयंतीनिमित्त दरवर्षी न चुकता राबवला जाणारा हा उपक्रम सामाजिक एकोप्याचं प्रतीक ठरला. नगरसेविका पूनमताई जितेंद्र शिरसाट यांच्या पुढाकारानं भीमनगरमध्ये अतिशय देखणी सजावट करण्यात आली होती. लाइटिंगच्या झगमगाटमध्ये उजळून निघालेलं भीमनगर जणू दिवत्यांची साक्ष देत होतं. येथील भगवान गौतम बुद्ध आणि महामानव बाबासाहेबांची मूर्ती इतकी सुंदर सजवली होती की ती पाहून मन भरून येत होतं. 13 एप्रिलच्या रात्रीच भीमनगरमध्ये जयंतीचा एक वेगळाच आनंद आणि रोषणाई पाहायला मिळाली, ज्याने धुळेकरांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री शंकरअण्णा खरात यांनी यंदा 3 दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी डीजे मुक्त पारंपरिक वाद्याच्या गजरात त्यांनी हा उत्सव साजरा केला. 14 एप्रिलला येणाऱ्या अनुयायांसाठी पाणी आणि पावळा वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. तर 18 एप्रिलला त्यांनी बक्षीस समारंभानं या सोहळ्याची सांगता होणार आहे. याच मुख्य परिसरामध्ये युवा दक्ष पत्रकार संघाच्या वतीनेही अत्यंत दिमागदार सोहळा पार पडला. संघाचे अध्यक्ष गौतमजी पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा विविध भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचं सर्वात मोठं आकर्षण ठरलं ते म्हणजे 551 किलोचा भव्य केक. गुरुद्वारेचे संत बाबा दारासिंगजी महाराज आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक केक कापण्यात आला. इतकेच नाही तर गौतमजी पगारे यांनी आयोजित केलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमानेही संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेब. नामवंत गायकांच्या सुरांनी आणि जय भीमच्या जय घोषानं बस स्थानकाचा हा परिसर दुमदुम गेला. युवा दक्ष पत्रकार संघाच्या या नियोजनबद्ध आणि भव्य कार्यक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण धुळे शहर खरतर भीममय झालं. मात्र या जल्लोषात एका देखाव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, ते म्हणजे पीके ग्रुपचा विश्वव्यापी देखावा. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते पापा मगरे आणि त्यांच्या पीके ग्रुपनं यावर्षी एक अत्यंत अर्थपूर्ण देखावा साकारला होता. संपूर्ण पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर
दिमाखात उभे असलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा देखावा केवळ कलाकृती नसून तर तो एक विचार आहे. या देखाव्यामागची संकल्पना तितकीच उद्दांत आहे. हे विश्व बाबासाहेबांच्या विचारांमुळेच प्रकाशमान आहे आणि आज आपण जे काही आहोत ते केवळ ज्यांच्यामुळे शक्य झालं आहे. ही कृतज्ञतेची भावना यातून व्यक्त होती. रथाचं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व सांगणारा रथ. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र आजच्या युगात किती महत्त्वाचा आहे याचं जिवंत चित्रण या रथातून काढण्यात आलं होतं. इतकेच नव्हे तर दुसरा रथ म्हणजे महिलांच्या कर्तृत्वाला समर्पित होता. प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया कशा प्रकारे अग्रेसर आहे आणि बाबासाहेबांमुळेच त्यांना हे सन्मानाचं स्थान मिळालंय हा अत्यंत सुंदर संदेश या रथाच्या माध्यमातून देण्यात आला. हे दोन्ही रथ पाहताना समाज परिवर्तनाचं एक नवे रूप आज धुळेकरांना पाहायला मिळालं. तू पशु पक्षी जीवाणूंचा मित्र झाला, सगळ्या धरतीवरी तयांना आसरा दिला. राणीवाणी गाड्या आता कसली भीती, हिंसेवरी कलम लिहून कायदा केला. तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणावं, तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. उत्सवाचा पुढचा टप्पा गाठला तो म्हणजे धुळे महानगरपालिकेसमोर. येथील दृश्य खरंच विलोभनीय होतं. पिवळा चादरीची सुंदर सजावट आणि त्यामागे महामानवाची ती सोनेरी रंगाची देदीम्यान प्रतिमा. असं वाटत होतं जणू संपूर्ण परिसर सोन्यासारखा उजळून निघाला आहे. नमस्कार, मी पूजा चित्ते. वसंत ऋतू न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीचा उत्साह आपण संपूर्ण धुळे शहरामध्ये पाहतोय. आणि आता मी आहे धुळे महानगरपालिकेच्या समोर आणि आता आपल्या सोबत आहेत पापा खरात ग्रुप. आपण काही नागरिकांशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. जय भीम. नमस्कार. आमच्या स्वप्नातील भीम उत्सव काय आहे, काय सांगणार? मुलांचा आनंद उत्सव पापा खरात ग्रुप धुळे महानगरपालिका आंबेडकर जयंती मोठा उत्सवाने जल्लोष करतात. तुमचा आजचा देखावा काय आहे? आमचा बाबासाहेब आंबेडकरांचे महामानव आहे समोर. डीजे लावलं, स्क्रीन वगैरे लावलेली आहे, सर्व लावलेले. सर आजच्या दिवसाबद्दल काय सांगणार? खरं तर फक्त भारताला सोडून नाही तर 153 देशामध्ये खरं तर हा उत्सव आनंदाने साजरा होतो. खरं तर या महामानवाबद्दल आपण जितकं काही बोललो, जितके काही भाषण केले, एक दिवस तरी कमी आहे. काय तुमचं मत आहे? हा सण आमच्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा सण आहे. आमचे जे बाबासाहेब आमचे जे दलित जे काही करून गेले ते कोणीच करू शकत नाही. आयुष्यात भविष्यात कोणीच करू शकत नाही जे आमच्यासाठी करून गेले. धुळ्यातील श्रद्धेचं केंद्र असलेल्या संदेश भूमीमध्ये यंदा अतिशय सुंदर आणि नयनरम्य सजावट पाहायला मिळाली. संपूर्ण परिसर निळ्या ध्वजांनी आणि आकर्षक रांगोळीने सजला होता. या पवित्र ठिकाणांची सर्व व्यवस्था आणि ही देखणी सजावट पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापक आनंदजी सेंदाणे आणि त्यांचे सहकारी मित्र रावसाहेब झालटे तसेच रवी शिंदे यांनी अहोरात्र कष्ट घेतले होते. त्यांच्या या उत्तम नियोजनामुळेच संदेश भूमीवर येणाऱ्या प्रत्येक अनुयायाला एक वेगळीच प्रसन्नता आणि ऊर्जा मिळत होती. या सर्व सहकाऱ्यांनी मिळून केलेलं हे काम खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. पार पाडी कर्तव्य सारी मूल खातिरी, पार पाडी कर्तव्य सारी. पाणी श्रमान शेंदण आश्रमाचं नांदण, पाणी श्रमान शेंदण आश्रमाचं नांदण.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना बस स्थानक परिसरातील मुख्य पुतळ्यापाशी अनुयायांच्या सेवेसाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. दुपारच्या कडक उन्हात लांबून आलेल्या भीमसैनिकांना दिलासा मिळावा म्हणून जिथे थंड पेयाचे आणि कोल्ड्रिंक्सचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. या सेवा कार्यात माननीय संजयजी अहिरे, दिलीपजी भांबरे, विलासजी मोहिते आणि धनराजजी पवार यांनी देखील आपली उपस्थिती लावून या उपक्रमांना बळ दिले. या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारानं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक अनुयायांचे अज्ञात्याचं स्वागत करण्यात आलं. थंड पेयाचे वाटप करून महामानवाला अभिवादन करणाऱ्यांच्या या कार्यात सर्वांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला, ज्यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच सामाजिक उंची प्राप्त झाली. दुसरीकडे दुपारच्या वेळेसमध्ये अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. पांढऱ्या शुभ्र वस्त्रात जमलेल्या अनुयायांनी बुद्ध वंदना घेऊन महामानवाला मनोभावे अभिवादन केलं. यासोबतच रस्त्याच्या कडेला लावलेल्या स्टॉल्सवर सेवा कार्यांची लगबग सुरू होती. कडक उन्हात तहानलेल्या लोकांसाठी थंडगार आणि स्वादिष्ट मठ्ठ्याचं वाटप केलं जात होतं. इतकंच नाही तर ऑरेंज ज्यूस आणि विविध कोल्ड्रिंक्स देऊन येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची तहान भागवली जात होती. धुळेकरांनी दाखवलेली ही सेवाभावी वृत्ती खरोखरच कौतुकास्पद होती. आणि एवढं संघर्ष करत असताना त्यांनी बत्ती विटीला घेणं म्हणजे काही सोपं काम नाही. धुळे शहरात साजरी झालेली ही ऐतिहासिक भीम जयंती केवळ एक उत्सव नव्हता, तर तो विचारांचा जागर होता. रथांची भव्यता, ठिकठिकाणी झालेले सामाजिक उपक्रम आणि अवयांचा शिस्तबद्ध उत्साह यातून महामानवाचे विचार पुन्हा एकदा अधोरेखित झाले. धुळ्यातील हा संपूर्ण सोहळा आणि प्रत्येक महत्त्वाचा क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा वसंत ऋतू न्यूजचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. या सोहळ्यातील चैतन्य आणि सेवाभावी वृत्ती अशाच प्रकारे कायम राहो हीच सदिच्छा. अशा प्रकारे धुळे शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. वसंत ऋतू न्यूज चॅनल धुळे. धन्यवाद. जय भीम. तू इतकं केलं आम्हा हे कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं.